कुकरमध्ये आपलं पाणी उकळलं आहे. आपण त्यात टाकूया शेवगाच्या शेंगा. मी 3 शेंगा घेतल्या आहेत मोठ्या मोठ्या. एक मोठा टमाटा, एक कांदा, 2-3 आल्याचे तुकडे, एक हिरवी मिरची, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि वरून घालूया 1 चमचा जिरं. आपण याच्यात 2 शिट्ट्या करून घेणार आहोत आणि नंतर मग तयारीला लागू. शेंगा शिजवलेल्या आता गार झाल्या. आपण त्या मिक्सरमधून फिरवून घेऊया. गाळल्यानंतर बघा कसा चोथा खाली राहतो. आपली कढई आता गरम झाली आहे. आपण त्यात टाकतोय 2 चमचे साजूक तूप. आपलं तूप गरम झालं आहे. आपण टाकू आता थोडंसं त्यात जिरं, थोडे मक्याचे दाणे, आपले मक्याचे दाणे छान परतून झाले. आता आपण त्यात टाकूया गाळून घेतलेलं शेवग्याचं सूप. आता आपण सूप टाकतोय. आपलं सूप छान तयार झाले. त्यात आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर, थोडीशी काळी मिरी, रंग येण्यासाठी थोडीशी हळद, थोडा चवीसाठी आपण अर्धा लिंबू पिळूया त्यात. लिंबू तुम्हाला आवडत असेल तर घाला. आणि आता थोडंसं काळं मीठ. गरमागरम सूप तयार.